एक वर्ष या शेतकऱ्यांना वाढ बघावी लागणार आहे. त्यांना 50,000 रुपयाची मदत मिळण्यास पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आमची थट्टा तिथं केली. श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी या सरकारने आणली, खरं तर ही कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुली योजना आहे हे आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. याच्यात ज्या जाचकाठी टाकण्यात आलेला आहे त्यामुळे 70% शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. याच्यामध्ये पहिली अट 2019 ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला त्यांना मर्यादित 50,000ची मदत सरकारकडनं केली जाणार, जी आमची मागणी आहे की 2 लाखापर्यंतची मदत त्यांना दिली गेली पाहिजे. आणि रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपण जर बघितलं तर 25, 26, 26, 27 या 2 वर्षाची जी अट टाकली आहे त्याच्यामुळे एक वर्ष या शेतकऱ्यांना वाढ बघावी लागणार आहे. त्यांना 50,000 रुपयाची मदत मिळण्यासाठी आम्ही यासाठी 2 आंदोलनं केली. त्या दोन्ही आंदोलनामध्ये आपण बघितलं असेल तर गिरीश महाजन साहेबांनी मध्यस्थी करून सरकारबरोबर तुमची चर्चा करू असं सांगितलं. पहिला आंदोलन झाल्यानंतर ते सुद्धा पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आमची थट्टा तिथं केली. आणि मग दुसरं आंदोलन जे छत्रपती संभाजीनगरला केलं त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. या आंदोलनामध्ये अनेक शेतकरी नेते होते. अजित नवले साहेब होते, राजू शेट्टी साहेब होते, जानकर साहेब होते, इतरही सर्व मान्यवर होते. अनेक आमदार, आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, पाठिंबा दिला. काँग्रेसने पाठिंबा तिथं दिला. सलील भाऊ देशमुख आज माझ्याबरोबर आहेत, ते सुद्धा त्या आंदोलनामध्ये होते. आणि जेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तेव्हा त्या चर्चेमध्ये आमचे आकडे हे वेगळे होते आणि त्यांचे आकडे हे वेगळे होते. आणि त्यांच्या अनुसार त्यांचं मत होतं की अन्याय होणार नाही. पण त्यावेळेस त्या बैठकीमध्ये आम्ही आकड्यासहित सिद्ध केलं की 70% शेतकऱ्यांवर म्हणजे कुठेतरी 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, महाजन साहेबांसमोर सांगितलं, प्रवीण परदेशी जे मित्राचे अध्यक्ष आहेत आणि या योजनेला आणत असताना जी समिती करण्यात आली होती त्या समितीचे अध्यक्ष हे प्रवीण परदेशी आहेत. प्रवीण परदेशींना तुम्ही भेटा, चर्चा करा, त्यात मार्ग काढा. आणि मग त्यांचं म्हणणं आम्ही मान्य केलं. दुसऱ्याच दिवशी प्रवीण परदेशी साहेबांना आम्ही भेटलो. मी पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर प्रवीण परदेशी साहेबांनी एक बैठक लावली होती. ती बैठक कधी लावली होती तर आज सकाळी 10 वाजता बैठक लावली होती. आणि तसं पत्र, ऑफिशियल पत्र प्रवीण परदेशी साहेबांनी हे सगळ्यांना दिलं गेलं होतं. आजच्या बैठकीमध्ये आम्ही सकाळी 10 वाजता मी असेल, बंटी पाटील साहेब असतील, अजितजी नवले साहेब असतील, शेतकरी नेते, जानकर साहेब जे सुद्धा शेतकरी नेते आहेत ते तिथे आले होते, संदीप भैया क्षीरसागर असतील, उगले भाऊ असतील, त्याच्याबरोबर खैरे भाऊ असतील, असे अनेक तिथे आमदार हे आले होते, पदाधिकारी आले होते. कुठेतरी चर्चा होईल अशी आमची अपेक्षा होती. पण ऐन मीटिंग चालू होण्यापूर्वी प्रवीण परदेशी साहेबांनी फोनवर सांगितलं की त्यांना या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. आणि अजून एक गोष्ट जी आम्हाला त्यांच्या कार्यालयातून कळाली की मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं होतं की ही कमिटी आता बरखास्त झालेली आहे, त्यांचं काम झालेलं आहे, त्यामुळे अशा पद्धतीची बैठक घेऊन काय चालणार नाही. मग आमचं मत असं आहे की मग मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं प्रवीण परदेशींना भेटा, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा महत्वाचा आहे, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडनं जे काही आकडे तुम्ही मांडलेले हे मुख्यमंत्री साहेबांना दिले जातील त्याच्यावर आम्ही नक्कीच सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय देऊ, ज्याच्यातून 36 लाख शेतकऱ्यांवर जो अन्याय होणार आहे तो होणार नाही. अशी भूमिका घेत असताना आज आमची बैठक ठरली असताना सुद्धा जर सरकार ही बैठक होऊन देत नसेल त्यामुळे कुठे ना कुठेतरी सिद्ध होते की या शेतकऱ्यांवर हे सरकार अन्याय करणार आहे. आणि त्याच पद्धतीने आम्ही कुठेतरी या सरकारचा निषेध करतो. आणि हे जे फसवा सरकार आहे, ही दुर्दैवाने फसवी कर्जमाफी जी शेतकऱ्याची या सरकारने काढलेली आहे, खरं तर या शेतकऱ्यांवर जो अन्याय होणार आहे तर येत्या काळामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये आमचे पक्ष असतील, मित्रपक्ष असतील, त्याच्याचबरोबर जे शेतकरी नेते असं सगळे मिळून आम्ही एक मोठं आंदोलन येत्या काळामध्ये करणार आहे. पण मला शेतकऱ्यांना सांगायचंय की कुठंतरी तुमची फसवणूक
या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एवढ्या महामानवाचं नाव देऊन सुद्धा जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर या मोठ्या महामानवाचा सुद्धा कुठेतरी तिथं नावाचा अपमान हे सरकार करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि या सरकारचा निषेध करतो. आणि आज ही जी महत्वाची बैठक आहे ती झाली नाही त्याचा अर्थ हे सरकार या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी सकारात्मक नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. दादा, सरोज अहिरे यांनी देखील आज शेतकरी संदर्भात एक प्रश्न उचलला होता. त्या स्वतः सत्तेत आहेत मात्र आंदोलन केलं त्यांनी पायऱ्यांवर बसून. त्यांचं असं म्हणणं आहे की मोबदले जे आहेत ते शेतकऱ्यांना दिले जात नाहीयेत जमिनीचे आणि त्यासाठी त्या आंदोलनाला बसलं होतं. नाशिकचा विषय घेऊन ते बसले. हे बघा तो तर विषय महत्वाचा आहे पण अतिवृष्टी गेल्या वर्षी जी झाली होती त्यासाठी राज्य सरकारने 35,000 कोटीची घोषणा केली होती. लोकांच्या खात्यामध्ये किती आतापर्यंत पैसे आले? 12,500 कोटी रुपये. बाकीचे पैसे गेले कुठे हा आमचा प्रश्न आहे. कर्जमाफी योजना सुद्धा 35-36 हजार कोटीची घोषित झालेली आहे. पण हे जे काय अटी बघितल्या तर 12,000 कोटी 13,000 कोटीपेक्षा हा आकडा पुढे जाणार नाही. त्याच्याबरोबर पीक विमा योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर 4 ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान 2025 ला झालेलं आहे आणि आता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण काही भागात पाऊस असला तरी 70% महाराष्ट्रामध्ये आज पाऊस नाहीये. त्यामुळे हे ट्रिगर नसल्यामुळे पीक विमा कंपनीकडनं या शेतकऱ्याला मदत ही दिली जाणार नाही. त्यामुळे हे दोन्ही विषय कर्जमाफी योग्य पद्धतीने लागू करणं आणि त्याच्याच बरोबर पीक विमा योजनेचे 4च्या 4 ट्रिगर आणण्यात यावं यासाठी आम्ही जे आंदोलन केलेलं आहे कुठेतरी सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असं आपल्याला म्हणावं लागेल. आज शेतकऱ्याची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे सुद्धा हे सरकार तिथं दुर्लक्ष करतंय हे कुठेतरी आता सिद्ध होत आलेलं आहे. लाडक्या एखाद्या अधिकाऱ्याला जवळ कसं ठेवायचं हे कुठेतरी या सरकारकडनंच तिथं आपल्या सगळ्यांना कळतं. प्रवीण परदेशी तसे हुशार अधिकारी नक्कीच आहेत, आम्ही वेगळं काय बोलणार नाही. पण कुठं ना कुठंतरी ते या सरकारच्या बाजूली या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांच्या बाजूने खास करून मुख्यमंत्री साहेबांच्या बाजूने झुकलेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे जे काही अहवाल आहे हा जर आपण खोलात जाऊन वाचला ते एका बाजूला शेतकऱ्याची खरंच आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली असं सांगण्यात येतं आणि दुसऱ्या बाजूला सरकारला रेकमेंड करत असताना बऱ्याच त्रुटी याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कॅबिनेटमध्ये जेव्हा हा विषय चर्चेत येतो तेव्हा या अधिकाऱ्यांकडनं एक नोट सर्क्युलेट करण्यात येते आणि त्या नोटमध्ये असं बोललं जातं की जर आपण सांगितलेल्या अटी 2019च्या आणि रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्याच्या जर त्याच्यात अटी टाकल्या तर आपल्याला जो काय भुर्दंड बसणार आहे सरकारला तो कमी बसेल. म्हणजे त्याचा अर्थ या अटी मुद्दामून टाकण्यात आले जेणेकरून या सरकारला शेतकऱ्याला कमी मदत देता यावी हे सिद्ध झालंय या कॅबिनेटच्या नोटवरनं. त्यामुळे हे सरकार मुद्दामून या शेतकऱ्याला कमी पैसे मिळावेत यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे असे जे अधिकारी आहेत ते लोकांची बाजू न घेता जर तिथं फक्त नेत्यांची बाजू घेत असतील आणि एखादी महत्वाची बैठक जी शेतकऱ्यांच्या हितासाठी ते जर कॅन्सल करत असतील तर हे दुर्दैवी आहे आणि शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे असं आमचं मत आहे. मला माहित नाही त्यांनी तो निर्णय घेतला का त्यांना कोणीतरी फोन केलं. एक तर ते ऍक्टिव्ह अधिकारी नाहीये, त्यांना जी काय जबाबदारी दिली एक तर या बैठकीची या कमिटीची जबाबदारी कर्जमाफीची दिली होती. मित्राचे जे अध्यक्ष आहेत आणि फायनान्शियल ऍडवायझर हे मुख्यमंत्र्यांचे आहेत. मला जे कळतंय त्यांनी जे कारण दिले की कुठेतरी लँडस्लाईड झाली म्हणून तिथं ते गेलेत. आता खरं तर जो अधिकारी आज सेवेत नाही तो अधिकारी तिथे जाऊन काय करणार? जे सेवेत त्यांनी तिथं काम करावं ही बैठक करून जर ते त्या ठिकाणी गेले असते, जर ऍक्टिव्ह अधिकारी आहेत ते तिथं अडचण सोडवतील. फक्त बघून उद्या या गोष्टी होऊ नये याच्यासाठी जे काही त्यांचा व्हिजिट होतं ते कदाचित त्यांनी 2 तासानंतर केली असती नाही तर उद्या केली असती तरी आम्हाला चाललं असतं असं आम्हाला वाटतं. कारण का तिथं ऑलरेडी कलेक्टर आहेत, तिथं एसपी आहेत आणि इतरही विविध जे सीईओ असतील त्याचे IAS अधिकारी आहेत, सगळे तिथं अधिकारी असताना यांना आत्ताच जाणं हे महत्वाचं होतं का? अडचण असेल तर महत्वाचं आहे पण ऍक्टिव्ह अधिकारी असताना जे रिटायर्ड अधिकारी आहेत ज्यांना वेगळी जबाबदारी त्यांना तिथं जाणं
आणि या मिटिंगला दुर्लक्ष करणं म्हणजे कुठे ना कुठेतरी 36 लाख शेतकऱ्यांवर केलेला हा अन्याय आहे असं आमचं मत आहे.